स्वामी समर्थ. संपूर्ण राशीचक्रातील 10वी रास म्हणजे मकर रास. आता मकर राशीचे पुरुष कसे असतात तर ते विशिष्ट व्यक्तिमत्वाचे, स्वच्छंद असतात. वैश्यवर्णाचे हे लोक असल्याने लहान मोठा असा भेद ते पाळत नाहीत. लहान मोठे कोणतेही काम ते स्वच्छेने करतात. यांच्या जन्मजात देव, मनुष्य व राक्षसांचे गुण विद्यमान असतात. या जन्मता प्राप्त गुणांचा ते आवश्यकतेनुसार वेळेवर उपयोग करतात. यामुळे कोणताही प्रश्न ते टांगते ठेवत नाहीत. आपल्या समुचित बुद्धिविवेकाचा उपयोग करून तात्काळ प्रश्नाचा फडशा उडवतात. ज्या कामामुळे यांना मानसिक समाधान, सुख आणि आनंद मिळते अशी ती कामे यशस्वीपणे पार पाडतात. या राशींचा स्वामी शनी आहे. शनीचे फळे उत्तम मिळवण्यासाठी योग्य ते उपाय करावेत. मकर राशीच्या व्यक्ती आध्यात्मिक होण्यापेक्षा भौतिकवादी असतात. यामुळेच यांना नेहमी गृहस्थाश्रमातील सुख, वैभव आणि ऐश्वर्याचा हव्यास असतो. यामुळे सुरासुंदरी प्राप्तीच्या प्रयत्नात नेहमी असतात. आपल्या जीवनचर्येत कोणाचा हस्तक्षेप यांना सहन होत नाही. हे निर्विकार, निश्चल व निर्मोही स्वभावाचे असतात. चालबाज व हिंसक वृत्तीचे असतात. आवश्यकतेपेक्षा अधिक वाकपटू असल्याने धार्मिक, सामाजिक आणि राजकीय उत्सव व समारंभात आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. आपल्या मानसिक, शारीरिक सुख समाधानासाठी कोणते अनुचित काम करायला ते केव्हाही मागे पुढे पाहत नाहीत. यामुळे या व्यक्ती लोकांच्या तिरस्कारास पात्र होतात. मकर व्यक्ती इतक्या आत्माभिमानी व आत्मविश्वासू असतात की त्यांच्या निकटवर्तीयांकडून क्षणिक विरोध किंवा कटुता सुद्धा ते सहन करू शकत नाहीत. विरोधकांना आपला कट्टर शत्रू समजून त्यांच्याशी ते कायम शत्रुवत वागणूक ठेवतातच. नैतिक अथवा अनैतिक प्रसंगाबाबत त्यांची पूर्ण शहानिशा केल्याशिवाय या संबंधातील जबाबदारी ते स्वीकारित नाहीत. आपल्या आत्मसन्मानाचे रक्षण करण्यासाठी कोणताही धोका पत्करतात. तर मकर राशीच्या महिला. मकर राशीच्या महिलात बहुधा मकर पुरुषांचे सर्व गुणदोष असतात. या महिला सुकुमार, सुंदर आणि चोखंदळ स्वभावाच्या असतात. कुशल प्रशासक या नात्याने आपल्या घरातील संपूर्ण व्यवस्थेवर आणि वातावरणावर आपला पूर्ण अधिकार गाजवतात. अशा स्त्रियांना आपल्या आयुष्यात यौवनाच्या उंबरठ्यावर योग्य दिशा, योग्य पुरुष मिळाला तर समाज आणि कुटुंबात सन्मानित, प्रतिष्ठित बनतात. अन्यथा योग्य पुरुषाचे प्रेम आणि आपलेपण न मिळाल्याने त्यांना त्रास होऊ शकतो. स्वभावाने चतुर, चलाख, चंचल व चळवळ असल्याने कोणालाही आकर्षित करून त्याला भ्रमिष्ट करू शकतात. त्याला आपला वेडा बनवून आपल्या मोहजालामध्ये अडकवून त्याचे छलकपटही त्या करू शकतात. त्याला मूर्ख बनवून आपला स्वार्थ साधू शकतात. आपल्या इच्छित स्वार्थासाठी आपल्या प्रेमी किंवा पतीच्या आज्ञेचे त्या सहज उल्लंघन करू शकतात. आपल्या आत्मसंतुष्टीसाठी चारचौघात त्यांच्या इज्जतीचा चौथा करू शकतात. कोणाशीही कसलेही प्रेमचाळे करून मर्यादेचे उल्लंघन करण्यात यांना कोणताही संकोच वाटत नाही. घरातील दमछाक करणाऱ्या वातावरणात राहण्यापेक्षा बाहेरच्या स्वच्छंद, धुंद, फुंद वातावरणात राहणे यांना आवडते. म्हणून अशा महिला व्यवसाय, नोकरी आणि राजकारणात अधिक यशस्वी होतात. आता मकर राशीच्या मित्र व शत्रू राशी कोणत्या? वृषभ, कन्या, तूळ आणि कुंभ या मकर राशीच्या मित्रराशी आहे. धनुराशी ना मित्र ना शत्रू. यामुळे धनुराशी मकर नुकसान करू शकत नाही. मात्र स्वभाव भिन्नता व विचारात मतमतांतर असते. मीन राशीकडून प्रेरणा व उत्साह मिळतो. कर्क राशीला सुखदायक असते. दैनंदिन व्यापारासाठी प्रारंभी अनुकूल असते. कालांतराने भांडणे होतात. मिथुन राशी विनाकारण भांडणाचे कारण बनते. सिंह, मेष व वृश्चिक या राशी मकर राशीच्या शत्रू राशी आहेत. सिंह राशी मृत्यूशी सुद्धा कारणीभूत ठरू शकते. अशा प्रकारे मकर राशी बद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ती सांगायला विसरू नका. धन्यवाद.